मित्रांनो, तुमच्याकडे जर 5,000 रुपये आले, तर तुम्ही 5,000 रुपयाचं काय करणार? खूप सारे लोक मित्र असे म्हणतील, की 5,000 रुपयात काहीही होणार नाही. 5 रुपयात काही करू शकत नाही. पण हे जर एखाद्या स्मार्ट पर्सनला, एखाद्या बिझनेसमॅनला जर म्हटलं, की 5,000 रुपयात काय करणार? तर ते सर्वात पहिले सांगतील, हे पैसे मी गुंतवतो. याची इन्व्हेस्टमेंट करतो. मित्रांनो, 5,000 रुपयामध्ये पण आपण खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि एफ-डी पेक्षा, आर-डी पेक्षा, एल-आय-सी पेक्षा खूप जास्त रिटर्न तुम्ही दर महिन्याला जर 5,000 रुपये गुंतवले, तर तुम्ही जनरेट करू शकता. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही स्टेप सांगणार आहे, की 5,000 रुपये आपण कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्या 5,000 रुपयापासून आपण किती पैसे जनरेट करू शकतो. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता जर तुम्हाला वेळ नसेल, तर तुम्ही लाईक करून सोडा व्हिडिओला. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि 10 ते 15 मिनिटाचाच व्हिडिओ होणार आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार आहे. तुम्ही एकदम नवीन असणार, बिगिनर असणार तर काहीही हरकत नाही. तुम्हाला जर शेअर मार्केटचा येस पण जरी माहिती नसेल तर काहीही हरकत नाही. आमच्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटविषयी खूप चांगली माहिती मिळेल. तुम्ही जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. मित्रांनो, जेव्हा जेव्हा शेअर मार्केट नव्हतं, एवढं डिजिटलायझेशन नव्हतं, तेव्हा आपली आई, बाबा, आजी, आजोबा तेव्हा त्यांच्याकडे जे पैसे असायचे ना, ते फक्त सोन्यात गुंतवायचे ते. गोल्डमध्ये ते पैसा गुंतवायचे मित्रांनो. थोडं गोल्ड तुम्ही ऐकत असणार, की जसे पैसे आले एखाद्या व्यक्तीकडे म्हणजे आपले जे आधीचे जे म्हणजे आजी-आजोबा, आई-बाबा जे आहेत, त्यांच्याकडे जरासे जरी पैसे आले ना, तर ते गोल्डमध्ये पैसे मित्रांनो त्यांचे इन्व्हेस्ट करायचे. आता जमाना थोडा बदललेला आहे. आता गोल्ड खूप महाग झालेलं आहे. सोनं खूप महाग झालेलं आहे आणि थोडं गोल्ड घेण्याचा पण खूप जास्त खर्च आहे मित्रांनो. पण गोल्डसाठी सर्वात महत्त्वाचं ऑप्शन जे आलेलं आहे, ते आलेलं आहे ई-टी-एफचं. गोल्ड ई-टी-एफचं. ई-टी-एफ म्हणजे काय, की सोनं फिजिकली न घेता आपण ते डिजिटल पद्धतीनं सोनं घेऊ शकतो. स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. त्याला म्हणतात मित्रांनो ई-टी-एफ. आता जे 5,000 रुपये मी तुम्हाला सांगणार आहोत इन्व्हेस्ट करायला, 5,000 रुपयाचं एक कॉर्पस जर तुम्हाला मोठं बनवायचं असेल, तर 5,000 रुपये आपल्याला 3 वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायचे आहेत. 3 वेगवेगळे ठिकाण म्हणजे काय आणि ते पण मी तुम्हाला सेफ अँड सिक्युअर सांगणार आहोत. अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे ते एकूण तुमचे पैसे पण सिक्युअर असले पाहिजे आणि सेफ असले पाहिजे. कारण की हा व्हिडिओ जो आहे, तो मोस्टली मिडल क्लास ज्यांचं इन्कम आहे, मिडल लेव्हलचं ज्यांचं इन्कम आहे, त्या लेव्हलच्या त्या इन्कमच्या लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो. कारण की 5,000 रुपये आपण आपल्या पगारातून 5,000 रुपये कसे वाचवले जरी, तर आपण जर ती एफ-डी जरी केली ना, तर आपल्याला त्यातून काही मिळणार नाही. आणि आपल्याला जर 5,000 रुपये कुठं गुंतवायचे आणि त्याच्यातून त्या 5,000 मधून जर मला त्याच्यात भविष्यात जर चांगलं काही रिटर्न मिळत असेल, तर आपण काटकसरीनं ते पैसे वाचवू शकतो आणि गुंतवू शकतो आणि आपल्याला ती गुंतवणूक सेफ पण वाटायला पाहिजे मित्रांनो. असं नाही की माझ्याकडे 5,000 रुपये आहेत आणि मी मेहनतीचे माझे जे 5,000 रुपये आहेत, ते कुठल्याही ॲसेटमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी जर गुंतवले, तर ते बुडाले नाही पाहिजे. तर मित्रांनो, मी तुम्हाला गोल्ड ई-टी-एफमध्ये कशी इन्व्हेस्ट करायचं ते सांगतो. गोल्ड ई-टी-एफचे तुम्हाला मी रिटर्न दाखवतो. मागच्या 1 वर्षात गोल्डने किती रिटर्न दिलेलं आहे. दुसरं मी तुम्हाला स्टॉक्स पण सांगणार आहे, की त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा पैसा सेफ कसा राहू शकतो आणि तिसरं मी तुम्हाला सांगणार आहे, एक ई-टी-एफ. ई-टी-एफ म्हणजे स्टॉक मार्केटमधला ई-टी-एफ सांगणार आहे, की ज्यामध्ये तुम्ही कधीही पैसे बुडणार नाहीत. असा ई-टी-एफ मी तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्याचे रिटर्न्स म्हणजे जिथे मी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगणार आहोत, त्याचं भूतकाळातलं रिटर्न कसं आहे, म्हणजे त्याने पास्टमध्ये कसे रिटर्न्स दिलेले आहेत, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तो सर्वात आधी आपण गोल्ड मधले मी तुम्हाला सांगतो आणि 5,000 रुपयाला तुम्हाला कसं बायफरकेट करायचं आहे, ते पण बघा मित्रांनो. तुमच्याकडे जर 5,000 रुपये आहेत दर महिन्याला गुंतवण्यासाठी, तर त्याच्यातले 2,000 रुपये तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवायचे आहेत. म्हणजे गोल्ड ई-टी-एफ मध्ये मित्रांनो. गोल्ड ई-टी-एफ जे आहे फिजिकल सोनं न घेता आपण शेअर मार्केटमधून डिजिटली सोनं घेऊ शकतो आणि त्याची जी प्राइस मूव्हमेंट आहे, म्हणजे त्याचे जो भावातला जो बदल आहे, तो सोन्यासारखाच होत राहतं. जर सोन्याची प्राइस जर वाढली, तर गोल्ड ई-टी-एफची पण प्राइस मित्रांनो कमी जास्त होत राहते. म्हणजे वाढत राहते. वाढली तर वाढते, कमी झाली तर कमी होत राहते. आणि आपल्याला माहिती आहे हिस्टॉरिकली गोल्डचा जो भाव आहे, तो वाढलेलाच आहे. सोन्यात का गुंतवायला सांगतो मी 5,000 पैकी 2,000 रुपये मित्रांनो, की सोनं, गोल्ड हे असं ई-टी-एफ आहे, ते नेहमी आपल्याला साथ देत राहते. मार्केट एकदा खाली येऊ शकते. ओके.
वार सारखी परिस्थिती झाली, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती झाली, मार्केट खाली आलं, कोविड सारखी परिस्थिती आली, तर कंपन्यांवरती प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. पण गोल्डवरती कधीही परिणाम होत नाही. गोल्डची जी प्राइस आहे ते वाढतच राहते. हिस्टॉरिकली असं घडलेलं आहे. कितीही वाईट परिस्थिती आली, पण सोन्यानं नेहमी साथ दिलेली आहे मित्रांनो. सो गोल्डमध्ये नेहमी आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं आहे मित्रांनो. गोल्डचं आणखी काय फायदा आहे गोल्ड ईटीएफचा? आपण मिडल क्लास लोक आहोत. आपल्याला जॉब करून, ऑफिस करून या सगळ्या गोष्टी करायच्या. तर ईटीएफचा मोठा ॲडव्हांटेज काय माहिती आहे मित्रांनो? तर ते हरवत नाही. हरवत नाही म्हणजे काय? जर आपण सोनं घेतलं, तर सोनं हरवू शकते. त्याचं आपल्याकडून ते मिसप्लेस होऊ शकते. पण गोल्ड ईटीएफचं तसं नाही. तुम्ही गोल्ड ईटीएफ एकदा बाय केल्यानंतर काय होईल? ते तुमच्या मेलवरती, तुमच्या डीमॅट अकाउंटवरती सेफ राहील. तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट इश्यू होईल. त्याला म्हणतात शेअर सर्टिफिकेट, की हा तुमच्याकडे एवढे-एवढे गोल्ड ईटीएफ आहेत. दर महिन्याला जर तुम्ही ₹2,000-2,000 त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहिले, तर दर महिन्याला त्याच्यात जी क्वांटिटी आहे, ती त्याच्यामध्ये ॲड होत राहील मित्रांनो. मी तुम्हाला ती क्वांटिटी कुठून बाय करायचं आहे, कसं बाय करायचं आहे, त्याची क्वांटिटी पण मी तुम्हाला दाखवतो. ओके. सो चोरीचा धोका नाही आहे, मिसप्लेस होण्याची भीती नाही आहे. जे फिजिकल एफर्ट्स जे आहेत, म्हणजे जर आपण दुकानात सोनं आणायला जर गेलो आपण, दर महिन्याला ₹2,000 सोनं आणायला जर दुकानात गेलो आपण ज्वेलरकडे, तर आपल्याला थोडी तिथं जाण्या-येण्याचा खर्च, वेळ आणि ₹2,000 आपल्याला सोनं पण मिळत नाही. आता लिटरली सांगतो सोन्याचा जो याचा जो भाव आहे, अ, ग्रामचा जो भाव आहे, तो ₹10,000 पेक्षा वर गेलेला आहे. तर ₹2,000 आपल्याला कोण सोनं देईल? तर ₹2,000 आपल्याला फिजिकल गोल्ड तर मिळणं शक्यच नाही आताच्या वेळेस मित्रांनो. सो गोल्ड ईटीएफ सेफ आहे. तुम्ही मिनिमम कितीही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू, मिनिमम म्हणजे ₹2,000 पासून पण करू शकता आणि ₹200 पासून पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. गोल्ड ईटीएफची प्राइस सध्या ₹200 पासून सुरू होत आहे. तर महिन्याला ₹2,000 तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्ट करायचे आहे ₹5,000 पैकी. दुसरं एक स्टॉक मी तुम्हाला सांगतो. जी सरकारी कंपनी आहे आणि त्या सरकारी कंपनीच्या स्टॉकने खूप जास्त रिटर्न दिले आहेत मित्रांनो. म्हणजे सरकारी कंपनी म्हणजे कोणती कंपनी? आपण लहानपणापासून जसं मोठं होत गेलो, तसं आपण स्टेट बँकेचं नाव ऐकत आलो. एसबीआयचं. आणि एसबीआय वरती सर्वांचा भरोसा आहे. एसबीआय बँक म्हणजे एक प्रकारची सरकारी बँक. सरकारचा जो काही पैसा आहे, सरकारचे जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत, विभाग आहेत, त्या विभागाचा जो फंड आहे, तो एसबीआय मध्ये आहे. जो आयटीआरचा जो पैसा, इन्कम टॅक्सचा जो पैसा आहे, जो रेड करून जो पैसा पकडला जातो, जो ईडी पैसा पकडतो, जो काही पैसा आहे तो एसबीआय मध्ये जमा आहे मित्रांनो, सरकारचा पैसा. आणि एसबीआय कधीच बुडणार नाही. एसबीआय बुडली म्हणजे देश बुडालेला आहे. तर दुसरी जी एस-आय-पी आहे ती तुम्हाला करायची आहे एसबीआय बँकेच्या शेअरमध्ये. दर महिन्याला एसबीआय बँकेचा एक शेअर खरेदी करायचा. एसबीआय बँकेच्या शेअरची किंमत सध्या ₹1,000 आहे आणि भविष्यात ती जर किंमत वाढली, तर तुम्हाला तो एकच शेअर घ्यायचा आहे. किंमत जशी-जशी वाढेल, तशी-तशी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे पण फंड अलोकेशन करायचं आहे. आता किंमत तर त्याची या महिन्यात ₹1,000 आहे, तर पुढच्या महिन्यात 2,000 तर नक्कीच होणार नाही. बरोबर? किंमत वाढली जरी, तर त्याची फार ग्रॅज्युअली किंमत वाढेल. एसबीआयच्या शेअरची जे अॅन्युअल रिटर्न्स जे आहे, मी तुम्हाला सांगतो एसबीआयच्या शेअरचे अॅन्युअल रिटर्न्स जवळ-जवळ आहेत 20 ते 25% मित्रांनो. म्हणजे दरवर्षी एसबीआयनं 20-25% त्यांच्या शेअर्स होल्डर्सना दिलेले आहेत. आता तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट इथे सांगतो. जर तुम्ही एसबीआयमध्ये एफडी केली, तर एसबीआयच्या एफडी मधून तुम्हाला किती पैसे मिळतील? 8%, 7%, जास्तीत जास्त 8%. आणि तेच जर तुम्ही एसबीआयच्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला किती पैसे मिळतील? अॅन्युअल रिटर्न किती आहेत एसबीआयच्या शेअरचे? अॅन्युअल रिटर्न आहेत एसबीआयच्या शेअरचे 20% पेक्षा जास्त. तो डेटा पण मी तुम्हाला दाखवतो. आणि तिसरं तुम्हाला जे इन्व्हेस्ट करायचे आहे, तिसरी जी एस-आय-पी करायची आहे, ती करायची आहे निफ्टी बीज ईटीएफमध्ये. निफ्टी बीज ईटीएफ म्हणजे म्हणजे काय? की निफ्टी 50च्या शेअर मार्केटच्या टॉपच्या 50 कंपन्यांचा समूह. मी जेव्हा असं म्हणतो, की मी निफ्टी 50 ईटीएफमध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट केले, तर तेव्हा आपले पैसे जे आहेत ते निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये जातात मित्रांनो. निफ्टी 50 ईटीएफ काय आहे? याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला नाही समजला किंवा निफ्टी 50 ईटीएफ काय आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डाउट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. निफ्टी 50 ईटीएफ बद्दल. सो निफ्टी 50 ईटीएफ मध्ये आपल्याला तिसरी एस-आय-पी करायची आहे. दर महिन्याला त्याच्यामध्ये ₹2,000 आपण इन्व्हेस्ट करू शकतो मित्रांनो. सो निफ्टी 50 सेफ का आहे ईटीएफ? की त्याच्यात टॉपच्या 50 कंपन्या आहेत आपल्या देशातल्या. आणि एका वेळेस 50 कंपन्यांमध्ये कधीही अडचण येणार नाही. त्या 50 कंपन्यांमध्ये अडचण आली म्हणजे देशाला अडचण आली.
सो हे तिन्ही जे ऍसेट्स आहेत किंवा तिन्ही ठिकाणचे जे इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो, ती एकदम सेफ अँड सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे ईटीएफ मधली. गोल्ड ईटीएफ, निफ्टी बीज ईटीएफ आणि तिसरी इन्व्हेस्टमेंट आहे एसबीआयच्या शेअर मधली. मी तुम्हाला या तिन्ही कंपन्यांचे मागच्या वर्षाची रिटर्न्स दाखवतो की यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत आणि तुम्ही चक्रावून जाणार की हे असं कसं काय झालं तर. ओके. मी ओके, माझी स्क्रीन तुम्हाला, आय होप माझी स्क्रीन तुम्हाला आता विजिबल असेल. मी तुम्हाला स्क्रीनवरती काही डेटा दाखवतो. ओके, हे बघा, सर्वात आधी मी तुम्हाला गोल्डचं दाखवतो. गोल्डचं म्हणजे सोन्यानं मागच्या 1 वर्षात किती रिटर्न दिलेला आहे. तुम्ही सरप्राईज होऊन जाणार, शॉक होऊन जाणार. इथे बघा, ही प्राइस आहे एका ईटीएफची. ही प्राइस आहे एका ईटीएफची आणि इथे रिटर्न जे दिलेले आहेत हे बघा, 99.91. म्हणजे 1 वर्षात सोन्यानं पैसा डबल केलेला आहे. 99% रिटर्न गोल्ड ईटीएफचे आहेत. इमॅजिन करा, तुम्ही दर महिन्याला त्याच्यात 2-2 हजार रुपये जरी इन्व्हेस्ट केले असते तर तुमचे 12 हजार रुपये झाले असते मित्रांनो. 24 हजार रुपये त्याच्यामध्ये तुमचे गोल्ड ईटीएफ मध्ये झाले असते. आता तुम्हाला पहिल्या महिन्यापासून तर पैसा तुमचे 99% वाढले नसते, पण तुम्हाला इन ऍव्हरेज जरी पकडलं तरी तुम्हाला 50% रिटर्न तर नक्कीच मिळाले असते. मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळलं का? की याची किंमत तर पहिल्या महिन्यापासून 99% वाढलेलीच नाही आहे. बरोबर. तुम्ही दर महिन्याला 2-2 हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर मे बी तुम्हाला एखाद्या महिन्यात 12% रिटर्न मिळाले असतील, एखाद्या महिन्यात 30% रिटर्न मिळाले असते, एखाद्या महिन्यात 40% रिटर्न मिळाले असते. असा तुमचा जो 12 महिन्याचा ऍव्हरेज आहे तो तुमचा कमीत कमी 35, 40, 50% तर नक्कीच आला असता. आणि तुमचा पैसा जे 24 हजार रुपये तुम्ही 12 महिन्यात इन्व्हेस्ट केले असते ते नक्की 40-50% वाढले असते. हे आहे गोल्ड ईटीएफचे रिटर्न. आणि सध्या एका गोल्ड ईटीएफची जी प्राइस आहे ती आहे 155 रुपये. म्हणजे सोनं तुम्ही 155 रुपयापासून खरेदी करू शकता. मला हे तुम्हाला सांगायचं आहे, 155 रुपयापासून. ओके. याला म्हणतात ईटीएफ. सोनं तुम्ही जर फिजिकली घ्यायला गेले तर तुम्हाला 155 रुपयाला मिळणार नाही. मी पुन्हा सांगतो की गोल्ड ईटीएफ ची प्राइसची जी मुवमेंट आहे ती फिजिकल सोन्याच्या मुवमेंट प्रमाणे होत राहते. ओके. इथे फायदा कोणता आहे की तुम्हाला सोनं कॅरी करण्याची गरज नाही आहे. तुमचं सोनं सेफ अँड सिक्युअर राहते. इथे तुम्हाला चार्जेस पण कमी लागतात. फिजिकल गोल्ड जेव्हा तुम्ही घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला चार्जेस पण तिथं फिजिकल गोल्डचे चार्जेस पण लागतात. तिथं प्रत्यक्ष जावं लागते. जाण्याचा खर्च, वेळ आणि रिस्क पण खूप जास्त आहे. सोनं वागवण्याची रिस्क पण खूप जास्त आहे. जर तुम्हाला फ्युचरमध्ये जर गोल्ड पासून खूप जास्त पैसा बनवायचा आहे तर तुमच्यासाठी गोल्ड ईटीएफ हे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. दुसरं आहे एसबीआय. जसं मी तुम्हाला आता सांगितलं एसबीआय. मी तुम्हाला एसबीआयचे रिटर्न दाखवतो मित्रांनो. एसबीआयनं मागील 1 वर्षात किती रिटर्न दिलेले आहेत एसबीआय बँकेनं. एसबीआय बँकेचे मित्रांनो रिटर्न बघा. एसबीआयच्या एका शेअरची किंमत आहे 1077 रुपये. ओके. आणि एसबीआयच्या शेअरने एका वर्षात पैसा केलेला आहे 41%. 41% एसबीआयच्या शेअरमध्ये वाढ झाली. थोड्या वेळापूर्वी मी जसं तुम्हाला सांगितलं ना की एसबीआयच्या एफडी मध्ये जर पैसे टाकले तुम्ही तर 8% रिटर्न आणि तेच जर एसबीआयच्या शेअर मध्ये टाकले तर रिटर्न आहेत 41%. लोक शेअर मार्केटमध्ये यायला खूप घाबरतात. एसबीआय मध्ये एफडी मध्ये करोड रुपये असतात लोकांचे, पण शेअर मध्ये 1 रुपया टाकायला घाबरतात. अरे एसबीआयचा शेअर जर काही प्रॉब्लेम झाला तर बँकेमध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि बँकेत जर प्रॉब्लेम झाला तर शेअर मध्ये पण प्रॉब्लेम होतो. हे दोन्ही समीकरण सारखेच आहेत. ओके. सो तुमचे डोळे उघडा आणि एसबीआयचे एफडी ऐवजी एसबीआयच्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. दर महिन्याला 1,000 रुपये. आता इथे शेअरची किंमत 1077 आहे. तर तुम्हाला ते ऍडजस्ट करायचं आहे ईटीएफच्या प्राइस सोबत. म्हणजे ईटीएफ जर तुम्ही 2,000 रुपयाचे घेत आहात तर ते थोडे कमी करू शकता 100 रुपयानं. आणि ते पैसे तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे एक शेअर इथला तुमचा दर महिन्याला आला पाहिजे. ओके. आता तिसरं तुम्हाला सांगतो निफ्टी बीजचं. हे निफ्टी बीजचे रिटर्न आहेत. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी निफ्टी बीजनं काय रिटर्न दिलेले आहेत. तर ते निफ्टी बीजनं थोडं थोडं डिसअपॉइंट केलेलं आहे. निफ्टी बीजनं रिटर्नच्या बाबतीत मागच्या 1 वर्षात. ओके. निफ्टी बीजचे मागच्या 1 वर्षाचे रिटर्न्स आहेत ते थोडे कमी आहेत, 10%. पण एफडी पेक्षा तर नक्कीच जास्त आहेत. एफडी मध्ये तुम्हाला 7-8% पेक्षा जास्त मिळत नाही. कितीही जरी मार्केटनं वर्स परफॉर्म केलं तर बँकेचे रिटर्न म्हणजे एफडी पेक्षा जास्त रिटर्न तर शेअर मार्केट कडून मिळालेलेच आहेत.
आणि हे फक्त 1 वर्षाचं आहे. ओके. एका निफ्टी बीज ईटीएफची प्राइस 286 रुपये आहे. म्हणजे इथे पण तुम्ही 286 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. एका ईटीएफची किंमत. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके. आता जर मी तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे रिटर्न दाखवले. ओके. इथे मी 5 वर्ष सिलेक्ट करतो. तर 5 वर्षाचे जर रिटर्न बघितले तर 5 वर्षाचा जो सीएजीआर आहे तो आहे 14%. सीएजीआर म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट. म्हणजे दरवर्षी जो पैसा आहे तो 14.48% वाढलेला आहे निफ्टी 20 ईटीएफचा. आणि शेअर मार्केटमधली सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आहे निफ्टी 20 ईटीएफची. म्हणजे कंपन्यांव्यतिरिक्त. म्हणजे जर मी एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर कंपनी अडचणीत येण्याची भीती आहे. एखाद्या कंपनी चा शेअर बुडण्याची भीती आहे. एखाद्या कंपनी वर्स्ट परफॉर्म करू शकते ही भीती आहे. एखाद्या कंपनीवर चीट फ्रॉडचा घोटाळा होऊ शकते इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये. पण ईटीएफ मध्ये तो प्रकार नाही आहे. ईटीएफ मध्ये पैसे टाकताय म्हणजे तुम्ही 50 कंपन्यांमध्ये पैसे टाकत आहात आणि एका वेळेस 50 कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम तर कधीच येऊ शकत नाही. सो तिसरी सेफ इन्व्हेस्टमेंटचा प्लॅटफॉर्म आहे निफ्टी 20 ईटीएफ मित्रांनो. सो या तिन्ही ईटीएफ मध्ये या तिन्ही ईटीएफ मध्ये जर तुम्ही तिन्ही ईटीएफ मध्ये जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये इन्व्हेस्ट केले तिन्ही ईटीएफ मध्ये दर महिन्याला 500 रुपये इन्व्हेस्ट केले, सॉरी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले या तिन्ही ईटीएफ मध्ये आणि एक त्यांचा पण कंबाईन रिटर्न जर बघितलं, कंबाईन म्हणजे की तिन्ही मिळून मला दर वर्षाला 20% रिटर्न मिळालेले आहेत. ओके. 15 ते 20%. एखाद्या वर्षी तुम्हाला 15% मिळतील, एखाद्या वर्षी 22% मिळतील, एखाद्या वर्षी 25% मिळतील. पण आपण जर ऍव्हरेज पकडला 20%चा की मला या तिघांचा जो ऍव्हरेज जो रिटर्न मला मिळालेला आहे तो आहे 20%चा आणि मी माझी गुंतवणूक 15 वर्षासाठी जर कंटिन्यू केली 15 वर्षासाठी 15 वर्षासाठी जर मी माझी गुंतवणूक कंटिन्यू केली तर 15 वर्षानंतर 5,000 रुपयाचे माझे किती पैसे होतील ते तुम्हाला मी इथे एक लाईव्ह कॅल्क्युलेशन करून दाखवतो. लाईव्ह कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला मी ते दाखवतो मित्रांनो. एक कॅल्क्युलेटर मी इथे ओपन करतो. एसआयपी कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतात. एसआयपी कॅल्क्युलेटर मी ओपन करतो आणि एसआयपी कॅल्क्युलेटर वर तुम्हाला मी दाखवतो की दर महिन्याला जर 5,000 रुपये गुंतवले आणि 20% रिटर्न जर आपण अपेक्षा केली 20% रिटर्न मिळतील 15 वर्षात आपल्याला किती पैसे मिळतील. तर इथे इथे हे एसआयपी कॅल्क्युलेटर आहे. इथे मंथली इन्व्हेस्टमेंट आहे. इथे 25,000 बाय डिफॉल्ट आहे. इथे मी 5,000 करतो. 5,000 केले आणि माझे रिटर्न जे आहेत ते मी 20% एक्सपेक्ट करतो. 20% आणि जो माझा पिरियड आहे इन्व्हेस्टमेंटचा तो 15 वर्षाचा पिरियड आहे. लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट ही कधीही 5 वर्षाची नसते. इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असते 10 वर्षाची, 10 ते 15 वर्षाची. आणि इन्व्हेस्टमेंट हे हे आतासाठी नसते, ती आपल्या फ्युचरसाठी असते. फ्युचर म्हणजे जे आपण नोकरी करून कमावतो त्या नोकरीतून जेव्हा माझं उतरतं वय वय होईल, माझे मुलं मोठे होतील, फॅमिली मोठी होईल, मुलांचं फर्दर एज्युकेशन आहे, त्यांना विदेशात जायचं असेल, त्यांचं काही लग्न करायचं आहे, त्यांना हायर एज्युकेशन साठी पैसे लागतात, तर ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी असते. आपलं रिटायरमेंट सरकार कुठलंच रिटायरमेंट साठी पैसे देत नाही. आता रिटायरमेंट बंद झालेली आहे, सॉरी पेन्शन बंद झालेली आहे. ओके. सो पेन्शन आहे ही आपली असं समजायचं. ही आपली पेन्शन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे गुंतवणूक करायची आहे. तर 15 वर्षात आपली पैसे किती होतील? 15 वर्षात आपली गुंतवणूक जी आहे ती होणार आहे 9 लाख रुपये आणि त्याच्यावर आपल्याला रिटर्न किती मिळणार आहे? 38 लाख रुपये. म्हणजे टोटल आपले पैसे होतील 47,77,000 रुपये. 47,77,000 रुपये. मी फक्त 20% रिटर्न कन्सिडर केलेले आहेत. यापेक्षा जास्तच मिळू शकतात. 20% जरी मिळाले तरी आपण घाट्यात नाही. 5,000 रुपयाची तुम्हाला मॅजिक दाखवली की 5,000 रुपयाने तुम्ही काय करू शकता. ओके. सो हे तुमचं एक फ्युचर प्लॅन आहे. तुम्ही जर अमाऊंट वाढवली तर आणखी काय मॅजिक होऊ शकते तुम्हाला माहिती आहे. आणि जर मार्केटनं असंच परफॉर्म करत राहिलं, चांगलं परफॉर्म करत राहिलं तर रिटर्न्स आणखी पण वाढू शकतील. म्हणजे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आणखी वाढू शकते. याच्यात आणखी एक मॅजिक आहे मित्रांनो, स्टेपअपची. स्टेपअपची मॅजिक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला स्टेपअपची मॅजिक बघायची आहे तर मला तुम्ही कमेंट करा. स्टेपअप माहिती चांगली वाटली असेल तर मला कमेंट करा. काही आणखी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला कळते, तुमच्या कमेंट्समुळे कळते की आम्ही जे माहिती प्रोव्हाइड करत आहोत ती बरोबर करत आहोत. तुम्हाला ती माहिती आवडत आहे, तुमच्यापर्यंत ती पोहोचत आहे.
आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आम्ही सगळे व्हिडिओ मराठीमध्ये बनवतो. मॅक्झिमम प्रयत्न आमचा तोच आहे, मराठीमध्ये व्हिडिओ बनवा आणि सगळ्या मराठी लोकांना शेअर मार्केट विषयी माहिती मिळावी. थँक्यू सो मच.